गोंदिया शहर में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से भव्य महिला मेळावे का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में राज्य महिला आयोग की अध्यक्ष एवं पार्टी की महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर ने महिलाओं का मार्गदर्शन किया। सुबह जिलाधिकारी कार्यालय में महिला आयोग आपके द्वार कार्यक्रम भी आयोजित हुआ, जहां रूपाली चाकणकर ने महिलाओं की समस्याएं ध्यानपूर्वक सुनी। कुल 54 मामलों में से 8 मामलों का निपटारा उन्होंने वही मौके पर कर दिया। गोंदिया शहर के जलाराम लॉन में आयोजित महिला मेळावे का जिले के सभी 8 तहसीलों से हजारों महिलाओं ने उत्साह पूर्वक सहभागिता की। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला जिला अध्यक्ष, तालुका अध्यक्ष समेत बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता एवं पूर्व विधायक राजेंद्र जैन ने भी महिलाओं को संबोधित कर मार्गदर्शन दिया। अपने भाषण में रूपाली चाकणकर ने स्पष्ट किया कि आने वाले समय में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव में उनकी पार्टी की महिलाएं बड़ी संख्या में चुनाव लड़ेगी और सक्रिय भूमिका निभाएगी। इससे महिलाओं की भागीदारी राजनीति और समाज दोनों में और अधिक सशक्त होगी। खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमची गोंदिया जिल्ह्याची महिला संघटना ही काम करत असते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या महिला भगिनी सगळ्या आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्या। आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेल्या महिला भगिनी आणि त्यांचा मिळणारा हा प्रतिसाद पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी कारभारणी म्हणून विराजमान होती। त्याचा एक महिला म्हणून मला आयोगाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून समाधान वाटते। गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी असेल, लेक लाडकी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना मिळालेला लाभ असेल आणि सातत्याने प्रफुल्लभाई असेल, वर्षाताई असेल, राजेंद्र जैन असेल यांनी महिला भगिनींना ज्या पद्धतीने नियोजन करण्याची क्षमता देत असताना अगदी मगाशी बऱ्याच वेळा सांगत होते, सर्वसाधारण जागांवरती सुद्धा आमच्या महिला भगिनी उभ्या राहून निवडून आल्या आणि केवळ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापर्यंत अतिशय तळमळीने या सगळ्या महिला भगिनींनी काम केलं आणि म्हणून ह्या महिला भगिनींना बघून इतर महिला भगिनी सुद्धा पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन करतात। त्या सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा। येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमची महिला संघटना अजून जोमाने उभी राहील आणि ज्या जागा महिलांसाठी आहेत त्या ठिकाणी त्या ताकदीने निवडून येते।